नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना मोहिते बोडखे. इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील समास या प्रकरणातील काही भाग आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. आज आपण समासातील द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हे प्रकार शिकणार आहोत. समासनम इति समासः अशी समास या शब्दाची व्याख्या केली जाते. म्हणजेच शब्दांचे संक्षिप्तीकरण किंवा एकत्रीकरण म्हणजे समास होय. समासामध्ये कमीत कमी 2 पद एकत्रित आणली जातात. या 2 पदांपैकी कोणते पद अधिक महत्वाचे असते त्यावरून समासाचे प्रकार होतात. ज्या समासामध्ये प्रथम पद जास्त महत्वाचे असते तो असतो अव्ययीभाव समास. ज्या समासामध्ये द्वितीय पद प्रधान असते तो असतो तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये दोन्ही पद सारख्याच महत्वाची असतात तो समास असतो द्वंद्व समास. आणि ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नसतात आणि त्या दोन्ही पदांवरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो तो समास असतो बहुव्रीही समास. ह्यापैकी अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि त्याचे विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय आणि द्विगु हे समास प्रकार आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे आज आपण पुढे जाऊयात आणि द्वंद्व आणि बहुव्रीही या समासांचा अभ्यास करूयात. मित्रांनो, समासामध्ये आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे कमीत कमी 2 पद असतात. कधी कधी 2 पेक्षा जास्त पद देखील असतात. समासात उपस्थित असलेल्या पदांपैकी सगळी पद ज्यावेळी सारख्याच महत्वाची असतात त्यावेळी द्वंद्व हा समास होतो. उदाहरणार्थ कृष्णार्जुन हे पद बघा. यामध्ये कृष्ण आणि अर्जुन या दोन्ही पदांना सारखेच महत्व आहे आणि त्यामुळे हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. किंवा 2 पेक्षा जास्त पदे असलेले उदाहरण आपण बघूया. कृष्ण भीमार्जुन या उदाहरणामध्ये कृष्ण, भीम आणि अर्जुन या तिन्ही पदांना समान महत्व आहे. त्यामुळे हे देखील द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण बघूयात. पत्र, पुष्प, फल, तोय हे जे उदाहरण आहे यामध्ये पत्र, पुष्प, फल आणि तोय, तोय म्हणजे पाणी, हा जो शब्दसमूह आहे यातील प्रत्येक शब्दाला म्हणजे प्रत्येक पदाला समान महत्व आहे आणि म्हणून हे द्वंद्व समासाचे उदाहरण होय. आता आपण पाठ्यपुस्तकाकडे वळूया आणि पाठ्यपुस्तकातील कृती आपण करूयात. या ठिकाणी आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यांतील सामासिक शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. पहिलं वाक्य आहे, पती पत्नी ही संसार रथाची 2 चाकं, 2 महत्वाची चाकं आहेत. या ठिकाणी पती पत्नी हे सामासिक पद आहे. दुसरे उदाहरण आहे, योग्य पुरावा उपलब्ध झाला की खरे खोटे कळतेच. या वाक्यामध्ये खरे खोटे हे सामासिक पद आहे. तिसरे उदाहरण आहे, स्नेह मेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टी रंगात आल्या. या वाक्यामध्ये गप्पा गोष्टी हे सामासिक पद आहे. या सामासिक पदांचा विग्रह आता आपण बघूयात. पती पत्नी या सामासिक पदाचा विग्रह आहे पती आणि पत्नी. त्यानंतर खरे खोटे या सामासिक पदाचा विग्रह आहे खरे किंवा खोटे. आणि तिसऱ्या वाक्यातील गप्पा गोष्टी या सामासिक पदाचा विग्रह आहे गप्पा गोष्टी वगैरे. या उदाहरणांवरून आपल्या असं लक्षात येतं की ज्या समासाची दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान महत्वाची असतात, समान दर्जाची असतात त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. सामासिक शब्दाचा विग्रह करण्याच्या पद्धतीवरून या द्वंद्व समासाचे 3 प्रकार होतात, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. आता या तीनही समासांची, समास प्रकारांची आपण वैशिष्ट्य बघूयात. पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासामध्ये अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. दोन्ही पद सारख्या महत्वाची असतातच आणि या समासाचा विग्रह करताना आणि व अशा समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा आपण वापर करत असतो. उदाहरणार्थ विटी दांडू याचा विग्रह करताना आपण आणि हे उभयान्वयी अव्यय वापरतो आणि त्याचा विग्रह होतो विटी आणि दांडू. आणखी एक उदाहरण आपण पाहिलं होतं नुकतंच, पती पत्नी. यामध्ये पती आणि पत्नी असा आपण त्याचा विग्रह केलेला होता. त्यामुळे ते देखील इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. दुसरा प्रकार आहे द्वंद्व समासाचा वैकल्पिक द्वंद्व समास. आता या ठिकाणी वैकल्पिक या शब्दामध्ये मूळ शब्द आहे विकल्प आणि विकल्प या शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेल्या 2 पदांचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा अशा विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते.
इतरेतर द्वंद्व समासात आपण पाहिलं की दोन्ही पदांची अपेक्षा असते, त्यामुळे आपण आणि व अशा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा तिथे वापर करत असतो विग्रहामध्ये. मात्र वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद समान दर्जाची असली तरी देखील दोनपैकी एकाची अपेक्षा असते आणि त्यामुळे विकल्पबोधक अशा उभयान्वयी अव्ययांचा आपल्याला इथे वापर करावा लागतो. उदाहरण बघूयात आपण. खरे खोटे, खरे किंवा खोटे. म्हणजे या ठिकाणी एखादी गोष्ट खरी असते किंवा खोटी असते, त्यामुळे आपल्याला दोनपैकी एकाच पदाची अपेक्षा असते आणि ही विकल्पबोधक जी उभयान्वयी अव्यय आहेत या समासाचा विग्रह करताना आपल्याला वापरावयाची असलेली ती आहेत किंवा, अथवा, वा. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे द्वंद्व समासाचा तो आहे समाहार द्वंद्व समास. सम अधिक आ अधिक ऋहरती धातू, म्हणजे सम आणि आ हे दोन उपसर्ग आणि ऋहरती धातू हे एकत्र येऊन समाहार हा शब्द तयार झालेला आहे. समाहार म्हणजे समूह, त्यामुळे या शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं, समास नामावरूनच आपल्या लक्षात येतं की यात समूहवाचक असे काहीतरी असावे. समाहार द्वंद्व समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर आपल्याला त्याच जातीच्या इतर पदार्थांचा किंवा वस्तूंचा समावेश करावा लागतो. एक उदाहरण आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. पत्र, पुष्प, फल, तोय. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पत्र, पुष्प, फल आणि तोय म्हणजे पाणी, ही सगळी पूजेसाठी लागणारी सामग्री आहे. म्हणजे एकाच गोष्टीसाठी आवश्यक असलेल्या या सगळ्या वस्तू आहेत, म्हणजेच एकाच जातीच्या या सगळ्या वस्तू आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आणि त्यामुळे ते उदाहरण समाहार द्वंद्व समासाचं आहे. दुसरं वैशिष्ट्य या समासाचं असं आहे की समासात आलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्व असतं आणि त्यामुळे हा समास नित्य एकवचनी असतो. उदाहरणार्थ अंथरूण पांघरूण, म्हणजे याचा विग्रह काय होणार? अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर वस्तू. किंवा आपण आणखी एखादं उदाहरण बघूयात. भाजीपाला म्हणजे फळभाजी, पालेभाजी, सांबार, मिरची वगैरे. म्हणजे भाजी या वर्गामध्ये जे जे अंतर्भूत असतं ते सगळं, त्या सगळ्या गोष्टींचा एक समुच्चय किंवा समूह या अर्थी हा समास तयार झालेला असतो आणि म्हणून याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. परत एकदा बघूयात आपण. इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद समान दर्जाची असली तरी देखील दोन्ही पदांची अपेक्षा असते. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोनपैकी एकाच पदाची अपेक्षा असते आणि समाहार द्वंद्व समासामध्ये ज्या पदांचा समावेश असतो त्या पदांव्यतिरिक्त त्याच जातीच्या इतर वस्तूंचा, इतर पदार्थांचा सुद्धा समावेश त्यात केलेला असतो आणि हा समास एकवचनी असतो. आता आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, तो आपण बघूयात. यामध्ये आपल्याला सामासिक शब्द, समासाचा विग्रह आणि समासाचे नाव असे 3 कॉलम्स दिलेले आहेत आणि पहिलं उदाहरण आहे, आपल्याला विग्रह दिलेला आहे त्यावरून सामासिक शब्द तयार करायचे आपल्याला आणि सामासिक शब्दाबरोबरच समास नाम देखील लिहायचे आहे. पहिले उदाहरण आहे माय आणि लेकरे. हा विग्रह आहे, यावरून सामासिक शब्द तयार होणार माय लेकरे आणि या समासामध्ये माय आणि लेकरे या दोन्ही पदांची अपेक्षा असल्यामुळे हा इतरेतर द्वंद्व समास आहे. दुसरे उदाहरण आहे इष्टानिष्ट. हे आहे सामासिक पद, याचा आपल्याला विग्रह करायचा आहे इष्ट किंवा अनिष्ट. या ठिकाणी विकल्प असल्यामुळे विकल्पबोधक किंवा या उभयान्वयी अव्ययाचा आपण प्रयोग केलेला असल्यामुळे हे उदाहरण आहे वैकल्पिक द्वंद्व समासाचे. तिसरे उदाहरण आहे, या ठिकाणी आपल्याला द्वंद्व समास दिलेला आहे, समाहार द्वंद्व असा, आणि त्यामध्ये आपल्याला सामासिक शब्द आणि समास विग्रह लिहायचा आहे. केर कचरा हे आपण एक उदाहरण बघूयात. केर कचरा हे आहे सामासिक पद आणि त्याचा विग्रह आहे केर, कचरा वगैरे. या ठिकाणी केर, कचरा या सगळ्या गोष्टींचा एक समूह या अर्थी हा शब्द आलेला असल्यामुळे हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. पुढील उदाहरण आहे लहान किंवा मोठे. या ठिकाणी समासाचा विग्रह दिलेला आहे आणि आपल्याला सामासिक शब्द लिहायचा आहे. सामासिक शब्द होणार आहे लहान मोठे आणि किंवा हे उभयान्वयी अव्यय आल्यामुळे अर्थातच हा समास प्रकार होणार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. पुढील उदाहरण आहे घरदार. घरदार हा सामासिक शब्द आहे, आपल्याला विग्रह लिहायचा आहे, तो होणार घर, दार वगैरे आणि एकाच जातीच्या वस्तूंचा हा समूह असल्यामुळे हा समास प्रकार होणार आहे समाहार द्वंद्व समास. त्यापुढील उदाहरण आहे इतरेतर द्वंद्व समास. आपल्याला समास नाम दिलेलं आहे, आपल्याला सामासिक शब्द आणि समास विग्रह लिहायचा इथे. तर आपण उदाहरण बघूयात. कौरव पांडव,
हे सामासिक पद आहे आणि त्याचा विग्रह होणार कौरव आणि पांडव. या ठिकाणी दोन्ही पदांची अपेक्षा असल्यामुळे हा अर्थातच इतर इतर द्वंद्व समास होणार. त्यापुढील उदाहरण आहे भले बुरे. हा आहे सामासिक शब्द आहे, याचा विग्रह होणार आहे भले किंवा बुरे आणि किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा इथे आपण प्रयोग केलेला असल्यामुळे हा समास होणार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. त्यापुढील उदाहरण आहे कुलूप किल्ली. या ठिकाणी हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह होणार आहे कुलूप आणि किल्ली आणि इथे दोन्ही पदांची प्राधान्याने अपेक्षा आहे. तसेच आणि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा प्रयोग केलेला आहे, त्यामुळे अर्थातच हा समास होणार आहे इतरेतर द्वंद्व समास. तर अशा प्रकारे आपण द्वंद्व समासाचे इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार हे 3 प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण समासाचा चौथा प्रकार बघूया, बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये उपस्थित असलेल्या 2 पदांपैकी दोन्ही पद महत्वाची नसतात. उलट या 2 पदांनी ज्या अन्य पदाचा बोध आपल्याला करून दिलेला असतो ते तिसरे पद महत्वाचे असते. म्हणजेच या समासामध्ये अन्य पद प्रधान असते. आपल्याला इथे जी काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपण बघूयात. पहिल्यांदा पहिले उदाहरण आहे कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे. या वाक्यामध्ये सहाध्यायी हा जो शब्द आहे तो बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे आणि त्याचा विग्रह होणार आहे जो माझ्यासह अध्ययन करतो तो. म्हणजे या ठिकाणी बघा सह आणि अध्यायी ही 2 पदं आहेत आणि या 2 पदांपैकी दोनही महत्वाची नाहीये. तर या 2 पदांनी ज्याला निर्दिष्ट केलेलं आहे ते तिसरे पद म्हणजे माझ्यासह अध्ययन करतो तो तिसरा. हे तिसरे पद इथे जास्त महत्वाचे असल्यामुळे हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. दुसरे उदाहरण आहे काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. या ठिकाणी नीरव हा जो शब्द आहे तो बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. नी म्हणजे नाही आणि रव म्हणजे आवाज. आवाज नाही जिच्यात ती शांतता असा त्याचा अर्थ होतो, असा त्याचा विग्रह होतो. पुढील उदाहरण आहे रावणाला दशमुख असेही संबोधले जाते. या ठिकाणी दशमुख हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे आणि त्याचा विग्रह होणार आहे दशमुख म्हणजे 10 तोंडे आहेत ज्याला तो. या ठिकाणी आपण पाहिलंय की उपस्थित असलेल्या पदांना इथे महत्व नाहीये. तर या पदांनी ज्याला निर्दिष्ट केलेलं आहे, ज्याकडे बोट दाखवलेलं आहे ती गोष्ट म्हणजे तिसरे पद इथे प्रधान आहे आणि त्यामुळे अर्थातच हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. यावरून बहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात. ती अशी आहेत की या समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नसतात आणि ही दोन्ही पद ज्याच्याकडे दिशानिर्देश करतात ते तिसरे पद महत्वाचे असते आणि या 2 पदांकडून त्या तिसऱ्या पदाचा आपल्याला बोध होत असतो. त्यानंतर हा जो सामासिक शब्द असतो बहुव्रीही समासाचा तो सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. आपण उदाहरण बघूयात. लंबोदर हे जे पद आहे त्यामध्ये 2 पदे आहेत, लंब आणि उदर. मात्र या ठिकाणी लंब आणि उदर, उदर म्हणजे पोट, मोठे आणि पोट या दोन्ही पदांना महत्व नाहीये. तर लंब आहे उदर ज्याचे तो म्हणजे ज्याचे पोट मोठे आहे तो म्हणजे गणपती हे तिसरे पद इथे महत्वाचे आहे. आणि त्याचप्रमाणे आपण आता नुकतंच पाहिल्याप्रमाणे हा जो संपूर्ण सामासिक शब्द असतो हा त्या तिसऱ्या पदाचे विशेषण म्हणून कार्य करतो. जसे लंबोदर म्हणजे गणपती. गणपती कसा तर लंबोदर असलेला म्हणजे गणपती या नामाचं लंबोदर ज्याचे पोट मोठे आहे असा हे जे पद आहे ते विशेषण आहे. त्यानंतर तिसरे वैशिष्ट्य असे आहे की या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपल्याला गाळलेली पदं योजावी लागतात. उदाहरण इथे काही दिलेली आहेत. निष्कलंक याचा विग्रह होणार नाही कलंक ज्याला अशी ती म्हणजे व्यक्ती. या ठिकाणी निश आणि कलंक 2 शब्द दिलेले आहेत. उरलेली पदं आपण आपल्या पदरची घातलेली आहेत अर्थाच्या पूर्तीसाठी आवश्यक आहेत म्हणून. दुसरा शब्द आहे सामासिक शब्द नीलकंठ आणि त्याचा विग्रह होणार आहे निळा आहे कंठ ज्याचा असा तो. म्हणजे या ठिकाणी निळा आणि कंठ ही दोन्ही पद महत्वाची नाहीत मित्रांनो. तर निळा ज्याचा कंठ आहे असा तो म्हणजे शंकर हे तिसरं पद महत्वाचं आहे. त्यानंतर आपण दुसरं वैशिष्ट्य पाहिलं होतं की हे संपूर्ण सामासिक पद जे असतं ते त्या तिसऱ्या पदाचं विशेषण असतं. शंकर कसा तर ज्याचा कंठ निळा आहे असा म्हणजे शंकर या नामाचं नीलकंठ हा शब्द विशेषण आहे. म्हणजेच हे जे सामासिक पद असतं बहुव्रीही समासामध्ये हे त्या तिसऱ्या पदाचं विशेषण म्हणून कार्य करतं.
यावरून आपल्याला बहुव्रीही समासाची व्याख्या अशी करता येईल की ज्या समासात दिलेल्या दोन्ही पदांपैकी एकही पद विशेष महत्वाचे नसते आणि ही दोन्ही पदे तिसऱ्याच कुठल्या तरी पदाकडे दिशानिर्देश करतात. या दोन्ही पदांवरून तिसऱ्याच एका पदाचा बोध आपल्याला होतो आणि हे संपूर्ण सामासिक पद जे असतं ते त्या तिसऱ्या पदाचं विशेषण म्हणून कार्य करत असतं. अशा ठिकाणी बहुव्रीही समास असतो. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला कृती दिलेली आहे ती आपण सोडवून बघूयात. इथे एक तक्ता दिलेला आहे, सामासिक शब्द आणि विग्रह असा. आपल्याला सामासिक शब्द दिला असेल तर विग्रह लिहायचा आहे, विग्रह दिला असेल तर सामासिक शब्द त्यावरून तयार करायचे आहे. पहिले उदाहरण आहे, निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो. इथे आपल्याला विग्रह दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला सामासिक शब्द करायचे तयार. तो शब्द होणार निष्प्राण. निश या ठिकाणी निस हा उपसर्ग आहे, त्याचा अर्थ नाही असा होतो आणि प्राण म्हणजे प्राण आणि त्यामुळे आपण निष्प्राण असे सामासिक पद तयार केलेले आहे. दुसरे उदाहरण जे आहे त्यात आपल्याला सामासिक शब्द दिलेला आहे नीरस आणि त्यावरून आपल्याला त्याचा विग्रह तयार करायचा आहे. विग्रह होणार निघून गेला आहे रस ज्यातून असा तो, म्हणजे एखादा विषय. त्यानंतर तिसरे उदाहरण आहे त्यात आपल्याला विग्रह दिलेला आहे प्रमाणासह आहे जे ते. यावरून आपल्याला सामासिक शब्द तयार करायचा आहे, तो होणार सप्रमाण. त्यापुढील उदाहरण आहे गोपाल आणि हा सामासिक शब्द आपल्याला विग्रह तयार करायचा आहे गायींचे पालन करतो तो, असा इथे सामासिक विग्रह होणार आहे. त्यानंतर पुढील उदाहरण आहे त्यात आपल्याला विग्रह दिलेला आहे माशांसारखे आहेत डोळे जिचे अशी ती. हा विग्रह आहे, त्यावरून आपल्याला सामासिक शब्द तयार करायचा आहे. मासा या शब्दासाठी प्रतिशब्द आहे मीन आणि डोळे या शब्दासाठी प्रतिशब्द आहे अक्ष. त्यामुळे या दोन शब्दांच्या मीन आणि अक्ष या दोन शब्दांच्या साह्याने आपण इथे सामासिक शब्द तयार करणार आहोत आणि तो होणार मीनाक्षी. कारण अशी ती असं म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला स्त्रीलिंगी शब्द तयार करायचा आहे, त्यामुळे तो शब्द तयार होणार मीनाक्षी असा. पुढील उदाहरण आहे आपल्याला त्यात सामासिक शब्द दिलेला आहे आणि तो आहे षडानन. षट किंवा षड म्हणजे सहा आणि आनन म्हणजे तोंड किंवा वदन. मग याचा विग्रह काय होणार, सहा आनने म्हणजे वदने आहेत ज्याला असा तो. अशा प्रकारे याचा विग्रह होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बहुव्रीही समास सुद्धा पाहिलेला आहे. आज आपण द्वंद्व समास म्हणजे काय, द्वंद्व समासाचे इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार हे 3 उपप्रकार आणि बहुव्रीही समास हे सगळं सोदाहरण शिकलो आहोत. हे तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. धन्यवाद.